आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात येणार, राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी म्हटलंय. नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या घटनेची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार आहे. या प्रकरणात न्याय प्रक्रिया जलद गतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिली आहे. बालिकेच्या कुटुंबियांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आयोगाकडून स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून घटनेची सविस्तर माहिती घेतली जात असून आवश्यक त्या सूचना देखील दिल्या जात आहेत. या घटनेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप समजण्यासारखा असला तरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी शांतता राखावी असे आवाहन हे आयोगाचे अध्यक्ष यांनी केले आहे. बालिकेला आणि तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आयोग सर्वतोपरी प्रयत्न करणार येणार आहेत. नसरापूर येथील बालिकेसंदर्भात घडलेली घटना दुर्दैवी व संतापजनक आहे. आरोपीला जास्तीत जास्त मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी यासाठी आयोग शासनाला शिफारस करणार आहे. आयोग शासनाकडे विशेष सरकारी वकील नियुक्तीबाबत प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून पीडितास व कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी शिफारस केली आहे.